तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे 2024 मध्ये, तर त्याच्या दृष्टीनं आपण सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत, त्या आपण आता व्हिडिओ सुरू करतोय. आपण ज्याच काही प्रश्नपत्रिका तयार करतोय, त्या सर्व काय असतील, सराव प्रश्नपत्रिका असतील. फक्त आणि फक्त सरावासाठी असतील. तर या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण बघणार आहोत. तर एकूण 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल. किती गुणांची प्रश्नपत्रिका असेल ही? एकूण 50 गुणांची असेल आणि वेळ तुम्हाला साधारण 2 तास असणार आहे. तर एकूण 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका सरावासाठी आहे. यासारख्या प्रश्नांची तयारी जर तुम्ही केली तर या स्वरूपातले प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. यासारख्या इतर प्रश्नांची तयारी तुम्ही करणं आवश्यक आहे. आता प्रश्न क्रमांक 1 असेल, ऐकून शब्द लिहा. एकूण 5 गुण आहेत, 10 शब्द असणार आहेत. शिक्षक काय करतील, तुम्हाला एकूण 10 शब्द ऐकवतील आणि ते शब्द ऐकून शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे अगदी व्यवस्थित लिहायचे. प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण, 10 शब्द लिहिले की तुम्हाला 5 गुण मिळून जातील. शिक्षक तुम्हाला ते सांगतील. त्याच्यानंतर प्रश्न 2 आहे, खालील उतारा मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तरं लिहा. तर हा उतारा वाचायचा. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिला. तिथपासून घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढला आहे, इथपर्यंत. तर हा उतारा पूर्णपणे आधी वाचा. तो वाचल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं द्या. योग्य उत्तराला गोल करा. नागपूर दादर पॅसेंजर एक्सप्रेस का नागपूर पुणे एक्सप्रेस? तर याच्यामध्ये काय आहे बघा, इथे नागपूर दादर एक्सप्रेस आहे. तर तुम्हाला काय करायला पाहिजे, नागपूर दादर एक्सप्रेस याला गोल करायला पाहिजे. प्रवास करणाऱ्या 2 प्रवाशांचे वर्णन. इथं काय केलेलं आहे, तर प्रवास करणारे जे 2 प्रवासी आहेत, तर त्यांचं वर्णन कसं केलेलं आहे. तर 2 प्रवाशांमध्ये एक होता म्हातारा आणि दुसरा तरुण. तर कसं लिहिणार तुम्ही हे? एक प्रवासी म्हातारा आणि एक प्रवासी तरुण असं होतं. अशी उत्तरं लिहायची. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली कोणकोणती तयारी केली? इंग्लंडला जाण्यासाठी राजानं कोणकोणती तयारी केली? तर बघा, काय काय केलं. पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले होते. 4 सूट आहेत, इतर नेहमीचे कपडे आहेत. घड्याळ तर आत्ताच वापरायला काढले असं. तर याच्या आधारे तुम्ही काय करा, ही तयारी केली, राजाने ही तयारी केली असं त्याच्या उत्तरामध्ये लिहा. आता पुढे प्रश्न क्रमांक 3 जो आहे, उतारा वाचायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची. हा एकूण 5 गुणांसाठी. आधीचा जो उतारा होता तुमचा पहिल्या प्रश्नामध्ये, तो सुद्धा 5 गुणांचा आहे. तर आता त्याच्या आधारावर बघा, कुठून सुरुवात होते प्रश्न क्रमांक 3 ची. निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम इथपासून ते अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. तर उतारा व्यवस्थित वाचायचा. तर लेखकाने खेड्याला दिलेली उपमा काय दिलेली आहे, निसर्गाच्या लाडीवर मांडीवर विसावलेले, अशी उपमा काय केलेलं आहे त्यानं दिलेली आहे. खेड्यांचा जीवनक्रम कशा प्रकारे माखलेला आहे, तर खेड्यांचा जीवनक्रम हा सौंदर्यानं माखलेला असतो. ते तिथं लिहायचं. खेडे जिथे विसावते ते ठिकाण. खेडं कुठं विसावतं, तर हा पूर्ण उतारा जर तुम्ही वाचलात, जस्ट अ मिनिट. ओके. त्याच्यानंतर पुढे याच्यात निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्याचं जे वर्णन आहे, खेड्याचं सौंदर्य, ते तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचं आहे. तर इथं तुमचं मत मांडायचं आहे. जसं लेखकानं उपमा दिली, निसर्गाच्या लाडीवाळ मांडीवर विसावलेलं खेड. तर त्याच्या सौंदर्याबद्दल जे लेखकाने लिहिलंय ते आहेच, पण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ते लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 4, खालील कविता वाचून दिलेल्या प्रश्नांची काय लिहा, उत्तरे लिहा. आता बघा, ही कविता वाचायची आहे. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, इथून ते खोडी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो, रंग उधळीत येणारा रंगारी कोण, असं आपल्याला विचारलं. श्रावण. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो म्हणजे श्रावण, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर श्रावणातील मुलामुलींचे कुठले कुठले खेळ आहेत, तर ती कविता वाचून कुठलेही त्याच्यातले 2 खेळ लिहायचे. आता त्याच्यानंतर श्रावण महिन्यांचे जे वर्णन आहे ते तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. कवितेत दिलेलं आहे, त्याच्या आधारे तुम्ही काय करायचं, ते स्वतःच्या शब्दात लिहून काढायचे. कवितेच्या ओळी लिहायच्या नाही, तर ते स्वतः लिहायचं. आता प्रश्न क्रमांक 5, खालील उतारा वाचून कृती पूर्ण करा.
त्याच्यामध्ये पहिला आहे लिओनार्दो दा विंची कोण नव्हता, प्रश्नचिन्ह आहे. इथपासून ते 3,500 पानं होतील अशा त्यांच्या 19 वह्या आजही उपलब्ध आहेत. आता बघा, कुठली लिओनार्दोने काढलेली जगप्रसिद्ध चित्रे कोणती? चित्रे. तर 3 लिहायचे आहेत त्याच्यातले. त्यातली 2 दिलेले आहेत. त्यानंतर लिओनार्दो दा विंची ही 2 दिलेली आहेत चित्र. एक तुम्ही लिहायचा आहे शोधून त्याच्यातला. त्यासाठी हा जो उतारा आहे तो व्यवस्थित वाचा. लिओनार्दो द विंची टिपणं, कोणकोणती टिपणं आहेत ती तिथे लिहायची आहेत. त्याच्यानंतर संशोधकांच्या वैज्ञानिक शोधांमुळे मानवी जीवनात जे जे काही फायदे होतात ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचे. संशोधक जे काही शोध लावतात त्याचा मानवी जीवनात कसा फायदा होतो ते तुम्ही काय करायचं तुमच्या शब्दात लिहायचं. आता खालील शब्दांचा संधी विग्रह करून लिहायचा. व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत 2. भाग्योदय आणि राजर्षी. तर यांचं काय करायचं संधी विग्रह करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे विरामचिन्हांची नावं, एकेरी अवतरण चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे, त्यांची इथं नावं लिहायची. त्याच्यानंतर खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तरतरी कर्मणे प्रयोग. समीर आंबा खातो शिक्षकाने मुलास शिकवले. तर हे दोन्हीचं काय करायचं प्रयोग ओळखायचा. विरुद्धार्थी शब्द लिहा. अनुकूल म्हणजे एखाद्या गोष्टीला अनुकूल असं तर त्याच्या विरुद्ध काय येणार प्रतिकूल येणार. सुरुवात करणे शेवट असं. षष्टी विभक्तीचे प्रत्यय लिहा. एकवचन आणि अनेक वचनामध्ये षष्टी विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते लिहायचे. आता ते त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7. झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून लेखन करा. झोका झाड म्हणजे ते दोघेही एकमेकांशी बोलतायत असं समजून काय करायचं त्यांच्यातला संवाद लिहायचा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. तुमच्या शाळेमध्ये दिवाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करू हे 8 दिवसांचे शिबिर आयोजित केलेले आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारं जे पत्र आहे ते काय करायचं तुम्ही वर्ग शिक्षकांना तुमच्या लिहायचं आहे. असं पत्र कशासाठी हस्ताक्षर सुंदर करू हे दिवाळीमध्ये काय करायचं 8 दिवसांचं शिबिर ठेवा म्हणून ते काय करायचं पत्र लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी एका विषयावर निबंध लिहा. कुठल्याही एका विषयावर निबंध लिहा. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके, श्रावणातील सहल आणि माझा आवडता प्राणी. आता एका जरी विषयावर म्हटलं असलं तरी तयारी मात्र काय करा तिन्हीचीही चांगली करा जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल निबंध लिहायला. किंवा एखादा माझा आवडता सण असं सुद्धा येईल कारण दिवाळीच्या दृष्टीने पुढे परीक्षा असल्यामुळं तेही येईल. तर इथे एकूण 50 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे तर ती इथे पूर्ण होते. आणि ह्या प्रश्नपत्रिकेचा उपयोग तुम्ही सरावासाठी करायचा आहे. इतर विषयाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसंच आपण एक व्हॉट्सअप चॅनल तयार केलं तर सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. त्यासाठी ते चॅनल जॉईन करा. 8वीचे सुद्धा इतर जे सराव संच गणिताचे स्वाध्याय वगैरे आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील. ओके, थँक्यू.